नमस्कार, माझे नाव तन्वी बळीराम हिरेवाड. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणी साळगाव या शाळेतील चौथीमध्ये शिकत आहे. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान. या प्रयोगाचे नाव हवेचा दाब. या प्रयोगासाठी लागणारं साहित्य पाणी, बॉटल. चला तर आपण प्रयोगाला सुरुवात करूया. ह्या कर्कटाच्या सहाय्याने ह्या बॉटलच्या खालच्या बाजूला आपण छिद्र पाडून घ्यायचे आहे. आपण ह्या खालच्या बाजूला छिद्र पाडून घेतलेले आहे. वरच्या टपणालाही आपण छिद्र पाडून घ्यायचे आहे. आपण या वरच्या टपणाला छिद्र पाडून घेतलेला आहे. खाली हात ठेवून आपण यावर पाणी भरूया. आपण हे टोपण लावून घेऊया. आपण आता हे टोपण लावलेलं आहे. आपण ह्या टोपणावर बोट लावल्यास पाणी गळताना दिसत नाही. या बॉटलीच्या छिद्रावर मी बोट ठेवलेला आहे. पाणी गळताना दिसत नाही. आता मी हे बोट काढल्यास पाणी पडताना दिसतं. आता मी हे बोट लावल्याने पाणी पडताना दिसत नाही. ह्याच्यातून आपल्याला हे सिद्ध होतं. ज्यावेळी आपण ह्या टोपणावर बोट ठेवलं त्यावेळेस बाहेरची हवा बॉटलमध्ये येत नाही. मधल्या हवेचा दाब पाण्यात कसा पडत नाही. ज्यावेळी मी ह्या टोपणावरचं बोट काढेल तेव्हा बाहेरील हवा ह्या छिद्रातून मध्ये येते आणि त्याचा दाब पाण्यात